हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 2 न्यूक्लिअर केमिस्ट्री. त्यामध्ये आज आपण पॉईंट पाहणार आहोत. आजचा जो पॉईंट आहे तो आपला आजचा पॉईंट आहे थेअरी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन ऑफ रेडिओ एलिमेंट्स. तर त्यामध्ये आपण फर्स्ट बघूया, त्यामध्ये स्टेटमेंट ऑफ द थेअरी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन ऑफ रेडिओ एलिमेंट्स. स्टेटमेंट्स. In statement, the number of atoms disintegrate is directly proportional to total number of atoms present at that time. हे स्टेटमेंट आहे त्याचं. म्हणजेच काय, सपोज ए ॲटम ए disintegrate. What is mean by disintegrate? Disintegration means removal of alpha, beta, gamma particles to form another radioactive B elements, means parent radioactive elements is converted into daughter radioactive elements. Means the radioactive elements here taken a radioactive elements to remove alpha, beta and gamma particles converted into another radioactive elements. The radioactive elements is a B, and this is known as the overall process. This overall process is known as disintegration process. Means number of atom disintegrate is directly proportional to total number of atom present at that times. म्हणजे total number of parent radioactive elements present at that times. हेच डेरिवेशन्स आपण कशा प्रकारे लिहू शकतो? डेरिवेशन्स मायनस dn by dt. Minus dn by dt means number of atom disintegrate directly proportional to total number of atom present at that times, means n's. Minus dn by dt means number of atom disintegrate. Number of atom disintegrate with the time t. And n means total number of atoms present at that time. Present at that times. तर हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन मध्ये हे जर प्रोपोर्शनॅलिटी जर साइन आपण या ठिकाणी रिमूव्ह केलं, प्रोपोर्शनॅलिटी साइन जर आपण रिमूव्ह केलं तर काय घेणार आपण या ठिकाणी लॅम्बडा. समजा हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे तर काय होणार, मायनस dn by dt is equal to lambda into n, and this lambda is known as decay constant. लॅम्बडाला काय म्हणतो आपण? decay constant असं म्हणतो. लॅम्बडाला काय म्हणतो आपण? decay constant असं म्हणतो, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? proportionality constant. proportionality constant पण म्हणू शकतो, proportionality constant पण त्याला आपण म्हणू शकतो. आता इक्वेशन हे काय आहे? इक्वेशन नंबर 1 आहे आणि या ठिकाणी इक्वेशन नंबर काय आहे? 2 आहे. तर इक्वेशन 2 रिअरेंज.
इक्वेशन 2 ला रिअरेंज करायचं. रिअरेंज कशा पद्धतीनं करणार आपण, हे जे एन आहे हे एन आपण इक्वल टू साईनच्या या साईडला पाठवायचं आणि हे डी टी जे आहे टाइम आहे ते इक्वल टू साईनच्या आपण या साईडला पाठवायचं. तर इक्वेशन काय येईल बघा, मायनस डी एन अपॉन एन इज इक्वल टू लॅम्बडा इंटू डी टी. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण काय करायचं, इंटिग्रेट इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय करणार आपण, इंटिग्रेट. इक्वेशन 3 इंटिग्रेट. इंटिग्रेट इक्वेशन 3 at disintegration start. disintegration स्टार्ट. ज्यावेळेस डिसइंटिग्रेशन स्टार्ट होईल त्यावेळेस टाइम काय असणार आहे, टाइम काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यावेळेस नंबर ऑफ ॲटम्स पण काय असणार आहेत, 0 असणार आहेत. बरोबर. n0 इज इक्वल टू n इज इक्वल टू काय, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट द टाइम काय असणार आहे, n0. at disintegration with time t इज इक्वल टू काय असणार आहे, t असणार आहे आणि n इज इक्वल टू काय असणार आहे, nt असणार आहे. नंबर ऑफ ॲटम काय असणार आहे, n, आणि या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स काय असणार आहेत, n0 असणार आणि या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स काय असणार आहेत, nt असणार आहेत. तर इक्वेशन 3 ला आपल्याला काय करायचं आहे, डिसइंटिग्रेट करायचं. इक्वेशन 3 या ठिकाणी इक्वेशन 3 आहे, इक्वेशन 3 या ठिकाणी आहे, याला डिसइंटिग्रेट मायनस डी एन अपॉन एन n0 टू nt इज इक्वल टू लॅम्बडा कॉन्स्टंट t0 टू t इज इक्वल टू t. तर याचं डिसइंटिग्रेशन काय येईल बघा, याचं डिसइंटिग्रेशन काय येईल बघा, मायनस लॅन nt अपॉन n0 इज इक्वल टू लॅम्बडा इंटू या ठिकाणी काय असणार आहे, dt. याचं डिसइंटिग्रेशन काय असणार आहे, टीच असणार आहे. याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, टी असणार आहे. म्हणजेच आता हे जे इक्वेशन आहे, इक्वेशनला आपण हे निगेटिव्ह साइन काढलं तर कसं लिहू शकतो, लॅन n0 बाय nt असंही लिहू शकतो, इज इक्वल टू लॅम्बडा इंटू टी. इक्वेशन नंबर 4. लॅन n0 बाय nt इज इक्वल टू लॅम्बडा इंटू टी. तर हे इक्वेशन जे आहे, ह्या इक्वेशनला आपण रिअरेंज करू शकतो. रिअरेंज इक्वेशन 4. देअरफॉर इक्वेशन 4 बिकम्स, हे लॅम्बडा आहे, लॅम्बडा आपल्याला डीके कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे हा टी जर आपण इक्वल टू साइनच्या इकडे पाठवलं तर काय येणार आहे, या ठिकाणी लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन टी इंटू लॅन n0 बाय nt. इक्वेशन नंबर 5 या ठिकाणी आपलं आलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघा, हे जे इक्वेशन आहे लॅम्बडा, ह्याला कन्वर्ट, इक्वेशन 5 काय करणार आपण, इक्वेशन 5 कन्वर्टिंग log base 10. Therefore equation 5 becomes lambda is equal to 2.303 upon t log n0 by nt, log base 10 n0 by nt, and this equation is known as decay constant equation, and this equation is known as decay constant or disintegration constant equation. तर हे डिसइंटिग्रेशन आपल्याला स्टेटमेंट माहित होतं. तर काय, नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेट
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टोटल नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट ॲट दॅट टाइम्स. हे त्याचं स्टेटमेंट होतं आणि हे आपण काय बघितलेलं आहे एक्सप्रेशन काय आलं आपलं लॅम्बडा इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग बेस 10 n0/nt. तर आपल्याला काय बघायचं आता तर थेअरी ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स याच्यामध्ये आता हाफ लाईफ टाइम्स आपण पाहणार आहोत. हाफ लाईफ टाइम फॉर रेडिओ ॲक्टिव्ह कॉन्स्टंट्स. we know that the decay constant lambda is equal to 2.303 upon t log n0/nt. हे इक्वेशन आपण डिराइव केलेलं आहे इक्वेशन नंबर 1. at half life means the time is equal to t1 half, means the parent elements disintegrate to convert daughter elements removal of alpha, beta and gamma. At that 50% disintegration complete, 50% disintegration process complete, is known as t1 half, and this t1 half means half lifetimes, means half lifetime for radioactive disintegration process. Therefore t is equal to t1 half and nt is equal to n0/2. nt means disintegration at time t is equal to 0, and n0 is disintegration at time t is equal to t. Put the value याच्यामध्ये बघा आता नेक्स्ट पॉइंट. put the value t and nt in equation 1. Therefore equation 1 becomes lambda is equal to 2.303 अपॉन टी ची व्हॅल्यू काय आहे टी हाफ आहे लॉग n0/nt n0 nt ची व्हॅल्यू काय आहे n0/2 व्हॅल्यू आहे nt ची व्हॅल्यू काय आहे n0/2. therefore t1 half is equal to हे यांची पोझिशन आपण काय करणार इंटरचेंज करणार 2.303 upon lambda log n0 n0/2 हे गेट कॅन्सल होईल म्हणजे 1/2 log 2 होईल या ठिकाणी म्हणजे t1 half is equal to 2.303 upon lambda into log 2. The log 2 value is 0.3010. ही व्हॅल्यू कशाची आहे log 2 ची व्हॅल्यू कशाची आहे log 2 ची. therefore t1 half is equal to 2.303 into 0.10 upon lambda. याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन काय येते याचं t1 half is equal to 0.693 upon lambda, and this equation is known as half lifetime for radioactive elements. half lifetimes for radioactive elements. त्यानंतर आपण नेक्स्ट इक्वेशन नेक्स्ट पॉइंट्स पाहूया याच्यामध्ये ॲव्हरेज लाईफ टाइम in
disintegration, theory of disintegration process, theory of disintegration process. The average life time is denoted by tau, is denoted by tau. Tau notation है. The average life time in theory of disintegration process is defined as reciprocal of decay constant, reciprocal of decay constant. But the decay constant lambda is equal to 0.693 upon T1 half. हे इक्वेशन आपल्याला माहित आहे. या ठिकाणी आपण हे इक्वेशन काय केलेलं आहे, डिराइव केलेलं आहे. therefore average life tau is equal to reciprocal of decay constant means 1 upon 0.693 upon T1 half. T1 वरती गेल्यानंतर काय होईल, हे T1 half वरती गेल्यानंतर काय होईल बघा, या ठिकाणी मी लिहितो. हे T1 half आपण वरती ट्रान्सफर केल्यानंतर काय मल्टीप्लाय. therefore tau is equal to T1 half into 1 upon 0.693 and the reciprocal, याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर tau is equal to T1 half into याचा रेसिप्रोकल काय येणार 1.44. याचा रेसिप्रोकल काय येणार, हा जो रेसिप्रोकल आपण घेतला याची व्हॅल्यू काय येईल. म्हणजेच काय थोडक्यात, म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात आपल्याला काय मिळते बघा, ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे tau is equal to T1 half लाईफ टाइम मीन्स average life is equal to half lifetimes of the theory of disintegration of radioactive elements into 1.44 means the average life of radioactive elements is 1.44 times of time for radioactive elements. तर तुम्हाला half lifetime in theory of radioactive disintegration and average half lifetime in theory of disintegration process हे दोन्ही कन्सेप्ट या ठिकाणी समजले असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आपण theory of disintegration of radioactive elements, average life and half life हे आपण पॉइंट्स आजच्या लेक्चरमध्ये पाहिले आहे. तर लेक्चर नंबर 2 न्यूक्लिअर केमिस्ट्री आपण या ठिकाणी स्टॉप करीत आहोत. थँक्यू.